असा एक रुग्ण आपल्या जिल्ह्यामध्ये आढळून आल्याचं सांगितलं जात आहे. नक्की काय आहे? 50 वर्षाची जळगावची महिला आहे, जिला की 5 दिवसापासून पायामध्ये विकनेस होता व 2 दिवसापूर्वी उलटी आणि संडास लागलेली होती. आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे ती ॲडमिट झालेली आहे. तिची नर्व कंडक्शन स्टडी झाली, MRI करण्यात आला व CSF जे म्हणजे मणक्यातलं पाणी असतं त्याची तपासणी करण्यात आली. तो कन्फर्म GBS झालेला आहे. पेशंटला सस्पेक्ट असल्यामुळे आम्ही रात्रीच IVIG दिले, म्हणजे जे अँटीबॉडीज असतात त्या दिलेल्या आहेत आणि पेशंट स्टेबल आहे. सर, हे नक्की कशामुळे होतं असं काही समोर आलेलं आहे? GB व्हायरसची लक्षणं काय, कशामुळे होतं? हा जो आहे हा जर तुम्हाला समजा डिसेंट्री लागली किंवा उलटी झाली तर एखादी हिस्ट्री असते टिपिकल, त्या हिस्ट्रीमध्ये जर आपल्याला जर काही झालेलं असेल आणि जर त्याच्यानंतर जर आपल्याला पायाला जर विकनेस येत असेल तर समजून घ्यायचं की आपण तात्काळ डॉक्टरांना दाखवून द्यायचं व पुढच्या ज्या तपासण्या आहेत जसे की नर्व कंडक्शन स्टडी म्हणतो किंवा MRI असेल किंवा प्लेन तुम्ही CSF असेल, ह्या तपासण्या जर केल्या आणि ह्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी हा इन्फेक्शियस नाही, म्हणजे एकमेकापासून एकमेकाला होत नाही. सर्वात महत्त्वाचं आहे की जे रॉ मीट आहे म्हणजे चिकन असेल किंवा मटण असेल, जर कच्चं असेल तर त्याच्यातून होण्याची शक्यता असते किंवा मग पाणी जर दूषित असेल त्याच्यामुळे होण्याची शक्यता असते. सर, या पेशंटची काही हिस्ट्री आहे का? आता या पेशंटबद्दल पेशंट स्टेबल आहे. आपल्याकडं 10 बेडसुद्धा राखीव ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये सर्वात जेव्हा आपण चिंतेची बाब जेव्हा म्हणतो, जेव्हा आपल्या मसल्स रेस्पिरेटरी म्हणजे श्वासन करण्याच्या ज्या मसल्स असतात ह्या जर वीक झाल्या तर श्वास घ्यायला त्रास होतो. त्याच्यामुळं पेशंटला व्हेंटिलेटर लागू शकते. त्याच्यामुळं जर तुम्हाला सुरुवातीला जर पायाला विकनेस जर जाणवत असेल किंवा मुंग्या येणे आपण जे म्हणतो, टिंगलिंग आणि नमनेस हे जर होत असेल तर तुम्ही तात्काळ जवळच्या डॉक्टरांना दाखवून घ्यावे. तर एक सिंपल आव्हान की स्वतःला स्वच्छ ठेवा, हात स्वच्छ धुवा आणि पाणी दूषित पिऊ नका. कोणतंही रॉ मीठ किंवा म्हणजे चिकन खाऊ नका. त्यामुळे हा आजार निश्चितच होणार नाही. तुम्हाला जर डायरिया, डिसेंट्री किंवा कोणतं अदर इन्फेक्शन झालं नाही तर हा आजाराची सुद्धा शक्यता फार कमी होते. हा इन्फेक्शियस नाही, हा ॲटोइम्युन आजार आहे. नवनवीन बातम्यांसाठी आपल्या लोकल टू ग्लोबल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका.